हॅलो फ्रेंड्स, मी अभिषेक सर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण न्यूटन रॅप्सन मेथडचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. आजचा जो आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे तो विंटर 2025 च्या एक्झामला आलेला आहे. चला तर मग क्वेश्चन सॉल्व्ह करूया. काय दिलाय क्वेश्चन बघा. युजिंग न्यूटन रॅप्सन मेथड फाइंड द रूट ऑफ द इक्वेशन x³ - x - 1 = 0 बाय टेकिंग इनिशियल रूट 1. कॅरी आउट 3 इटरेशन्स. ओके, आपल्याला क्वेश्चन मध्ये सरळ सरळ सांगितलंय जे काही इक्वेशन आहे ते न्यूटन रॅप्सन मेथडनं काय करा, सॉल्व्ह करा. आता न्यूटन रॅप्सन मेथडनं जर सॉल्व्ह करायचा असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला माहित पाहिजे. न्यूटन रॅप्सन मेथडचा फॉर्म्युला काय आहे? xn+1 = xn - f of xn अपॉन f डॅश ऑफ xn. म्हणजे काय करायचंय मला, f of xn आणि f डॅश ऑफ xn या व्हॅल्यू तरी पहिला सुरुवातीला फाइंड आउट करून घ्यायचे. आपण काय करायचंय बघा, सुरुवातीच्या स्टेप मध्ये जे काही इक्वेशन दिलंय, काही इक्वेशन आपल्याकडे x³ - x - 1 याला काय करूयात, लेट करूयात आणि त्याला काय कन्सिडर करूयात, f ऑफ x. f ऑफ x काय आला माझ्याकडे, x³ - x - 1. ठीक आहे, हे जे काही इक्वेशन आहे असं घेतलं आणि त्याला आपण कन्सिडर काय केलं, f ऑफ x. पण आपल्याला f ऑफ x फाइंड आउट करायचा आहे, त्यामुळे फक्त ह्याच्यात चेंज काय करणार आहे असंच इथं समोर लिहितोय, f ऑफ x = x³ - x - 1. मग आता फक्त काय चेंज करणार आहे, जिथं जिथं x आहे त्याच्या बेसला इथं n लिहा. इथं काय लिहायचं आपल्याला, n. म्हणजे f ऑफ xn = xn³ - xn - 1. म्हणजे मला f ऑफ xn ची व्हॅल्यू मिळाली. आता काय फाइंड आउट करायचं आहे, f डॅश ऑफ xn. f डॅश ऑफ xn म्हणजेच काय हो, हे जे काही f ऑफ x आहे त्याचं डेरिव्हेशन काढायचं आहे. त्याचं काय करायचं आपल्याला, डेरिव्हेशन. मग डेरिव्हेशन काढतोय म्हणजेच काय करतोय आपण, d/dx f ऑफ x. तसंच प्रत्येक टर्मच्या शेजारी लिहून घ्या, d/dx x³ - d/dx x आणि d/dx इथं काय असणार आहे, 1. आता एक लक्षात येते का बघा, हे d/dx f ऑफ x म्हणजेच आपण काय करतो, याला एक डॅश दाखवतो. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेशन असल्यामुळे एकच डॅश दाखवायचा आणि इथं लिहायचं काय, f डॅश ऑफ x = आता इथं आपल्याला बेसिक डेरिव्हेशनचे फॉर्म्युले माहित पाहिजेत. कोणते फॉर्म्युले माहित पाहिजेत तर इकडे लक्षात येते का बघा, मी इथं फॉर्म्युला लिहितो. डेरिव्हेशन ऑफ x⁻n हा एक फॉर्म्युला आपल्याला महत्वाचा आहे या टॉपिक मध्ये. काय फॉर्म्युला असतो, n × x⁻n - 1. म्हणजे हा जो काही n आहे तो समोर येणार आहे आणि x⁻n - 1. फॉर एक्झाम्पल आपल्याला गणित काय दिलंय, d/dx. एक्झाम्पल काय आपलं x³ आहे ना, तेच घेऊयात आपण, x⁻3. आता n च्या जागी कोण आहे, 3. त्यामुळे n समोर आला म्हणजे इथं 3 समोर येणार, इंटू x⁻n - 1 म्हणजेच काय ना, 3 - 1. याचं जर आन्सर आता याला सिम्प्लिफाय केलं तर काय येणार आहे, x⁻3 - 1 काय आहे, 2. म्हणजे डेरिव्हेशन ऑफ x³ जर काढलं तर काय आलं तुमचं, 3x². तसा अजून एक फॉर्म्युला लागणार आहे आपल्याला, कोणासाठी, x साठी पण लागणार आहे आणि 1 साठी. मग डेरिव्हेशन ऑफ नेक्स्ट फॉर्म्युला x असेल, विचारलं असेल तर त्याचा फॉर्म्युलाचा आन्सर असणार, डेरिव्हेशन ऑफ x काय असतं, 1. ठीक आहे, मग आता मला सांगा डेरिव्हेशन ऑफ x काय असेल, 1. आता फॉर एक्झाम्पल अजून एक आपण एक्झाम्पल घेऊया. डेरिव्हेशन ऑफ सपोज काय दिलं असेल, 2x दिलं असेल तर ह्याचं कसं करणार, हा 2 समोर घ्यायचा आणि डेरिव्हेशन कोणाचं काढायचं, ह्या एक्सचं. मग याचा आन्सर काय येणार सांगा, हा 2 आहे आणि एक्सचं डेरिव्हेशन काय 1 म्हणजे यांचा गुणाकार केला तर 2. ओके, आणि एक आपल्याला अजून एक फॉर्म्युला लागतो डेरिव्हेशनचा, डेरिव्हेशन ऑफ कॉन्स्टंट = 0. कॉन्स्टंट म्हणजेच काय, ज्याच्याजवळ एक्स नाही. सपोज एक्झाम्पल घ्या इथला, हा एक्झाम्पल बघा, डेरिव्हेशन ऑफ 2 = आता डेरिव्हेशन ऑफ 2 म्हणतोय, त्या 2 जवळ x आहे का, नाही आहे, त्यामुळे हा काय झाला, कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेशन काय असते, डायरेक्ट 0. आपल्या क्वेश्चन मध्ये काय आहे, 1 आहे. एक दुसरं एक्झाम्पल आपण घेऊ, काय आहे, डेरिव्हेशन ऑफ 1 = काय असणार मग, 0. कारण हा काय झाला, कॉन्स्टंट. म्हणजे आपल्याला कोणत्या व्हॅल्यू काढायच्या आहेत, हे डेरिव्हेशनचा हा एक फॉर्म्युला माहित पाहिजे, हा एक माहित पाहिजे आणि हा एक, ऍटलीस्ट 3 फॉर्म्युले तरी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर आपण आता काय करूयात, क्वेश्चन मधलं डेरिव्हेशन करूयात. डेरिव्हेशन ऑफ x³ म्हणजेच x⁻n चा फॉर्म्युला आणि ह्याच्या फॉर्म्युलानुसार हा काय होतोय, 3 समोर येतोय, x⁻3 - 1 काय करायचं, 2. -1 कुठला, आपल्या फॉर्म्युल्यातला. ठीक आहे, मायनस एक्सचं डेरिव्हेशन काय असणार आहे, 1. आणि ह्या 1 चं डेरिव्हेशन काय असणार आहे, 0. म्हणजे आता मी काय करू शकतो, इथं f डॅश ऑफ x लिहू शकतोय 3x² - 1. हा 0 लिहायची काही गरज नाही. मला f डॅश ऑफ x मिळाला, पण मला काय करायचं आहे, f डॅश ऑफ x आहे. मग या स्टाईलला आपण काय करणार आहे, इथं f डॅश ऑफ x आहे असंच लिहून घ्या. सगळा काय दिला आपल्याकडे, = 3x² - 1. पण आपल्याला n पाहिजे, त्यामुळे इथे x च्या बेसला काय लिहा, n. इथं लिहा n. म्हणजे आपल्याला f
ऑफ एक्सएन ची व्हॅल्यू पण मिळाली, एफ डॅश ऑफ एक्सएन ची सुद्धा व्हॅल्यू मिळाली. आता क्वेश्चन मध्ये जरासं चेक करा आणि काय केलं, टेकिंग इनिशियल रूट. आपल्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय त्यांनी, इनिशियल रूट दिलेला आहे. त्या इनिशियल रूटला आपण रिप्रेझेंट करतोय x0 न. x0 म्हणजेच काय, इनिशियल रूट. त्याची व्हॅल्यू किती दिली आहे 1. त्यामुळे मी काय म्हणलोय x0 इज इक्वल टू 1, म्हणजे आपला इनिशियल रूटची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. आता काय करूयात आपण, ह्या ज्या काय व्हॅल्यू आल्या त्या आपण काय करूयात आपल्या फॉर्म्युलामध्ये पुट करूयात. तिथे लिहिणार काय आहे, अकॉर्डिंग टू न्यूटन रॅप्सन मेथड. इथे लिहिलंय काय, अकॉर्डिंग टू न्यूटन रॅप्सन मेथड. आपला फॉर्म्युला काय आहे, एक्स एन प्लस 1 इज इक्वल टू एक्स एन मायनस एफ ऑफ एक्स एन डिवायडेड बाय एफ डॅश ऑफ एक्स एन. आता ह्याच्यामध्ये फक्त काय करूयात, एक्स एन प्लस 1 इज इक्वल टू हा एक्स एन आहे असा मायनस एफ ऑफ एक्स एनचा आन्सर काय बघा आपल्याकडे, एफ ऑफ एक्स एनचा आन्सर काय येतं, एक्स एन क्यूब मायनस एक्स एन मायनस 1 डिवायडेड बाय एफ डॅश ऑफ एक्स एन काय आहे 3 xn स्क्वेअर मायनस 1. काय केलं, एफ ऑफ एक्स एन आणि एफ डॅश ऑफ एक्स एन ह्याच्या काय दोन व्हॅल्यू काढल्या होत्या त्या फॉर्म्युलामध्ये आपण पुट केल्यात आणि ह्याला एक बॉक्स करूयात आणि हे आपला असणार आहे इक्वेशन नंबर 1. हे काय असणार आहे, इक्वेशन 1. कसं तयार केलंय, आपला जो काय फॉर्म्युला न्यूटन रॅप्सन मेथडचा तो लिहिला, त्याच्यामध्ये एफ ऑफ एक्स एन आणि एफ डॅश ऑफ एक्स एन ज्या काय व्हॅल्यू होत्या त्या आपण पुट केलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं, 3 इटरेशन काढायचे. मी इथं लिहितोय मी आता फर्स्ट इटरेशन. फर्स्ट इटरेशन मध्ये काय करायचं बघा, इथं लिहिणार काय, पुट n इज इक्वल टू 0 अँड x0 इज इक्वल टू 1. x0 कुठला, इनिशियल रूट वाला, इन इक्वेशन नंबर 1. काय करायचं आपल्याला, पहिल्या स्टेपला आपला फिक्स आहे n ची व्हॅल्यू काय पुट करायची आहे 0. ठीक आहे. आता इक्वेशन पहिला आपण लिहून घेऊया. काय इक्वेशन आहे, xn प्लस 1 इज इक्वल टू xn मायनस xn क्यूब मायनस xn मायनस 1 अपॉन 3xn स्क्वेअर मायनस 1. आहे का बरोबर, आहे बरोबर. आता n ची जागी पहिला कुठली व्हॅल्यू पुट करायची आहे 0. त्यामुळे इक्वेशन काय होणार आहे बघा आपलं, x0 प्लस 1 इज इक्वल टू n च्या जागी काय होणार आहे इथं 0. हा n च्या जागी 0 पुट केला, इथं 0 पुट केला, मायनस इथं सुद्धा x n च्या जागी काय पुट करायचा 0 त्याचा क्यूब मायनस x च्या जागी आहे असा x आणि n च्या जागी काय 0 मायनस 1 डिवायडेड बाय इथं सुद्धा बघा 3 आहे असा x आहे असा n च्या जागी 0 त्याचा काय आहे इथं स्क्वेअर मायनस 1. आपण पहिल्या स्टेप मध्ये काय केलं, n ची व्हॅल्यू पुट करून घेतली, ते काय झालं 0 0 0 पुट झालेला. आता चेक करा, त्याला याला सिम्प्लिफाय करूया. हे 0 प्लस 1 काय होणार आहे 1 आणि x0 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे का, आहे ती इनिशियल रूट मध्ये. x0 ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 1. मग आता जिथं जिथं x0 झालाय तिथं 1 पुट करायचा. इथं 1 करायचं नव्हतं, इथं 0 प्लस 1 1 फर्स्ट इटरेशन असल्यामुळे x1 फाइंड आउट होता. या साईडला x0 झालेला ते x0 आहे, तिथं आपल्याला काय पुट करायचा 1. ह्या x0 च्या जागी काय होणार आहे 1 मायनस ह्या x0 च्या जागी 1 त्याच्या डोक्यावर 3 आहे तर 3 मायनस x0 म्हणजेच 1 आणि परत हा राहिलेला 1 डिवायडेड बाय 3 परत x0 आहे त्याचं इथं 1 येणार आणि इथं काय आला स्क्वेअर मायनस 1. काय केलं आपण, पहिला n ची व्हॅल्यू पुट केली त्या फॉर्म्युला इक्वेशन मध्ये, त्याच्यानंतर n ची व्हॅल्यू पुट करून झाल्यानंतर मग आपण x0 इज इक्वल टू 1 व्हॅल्यू पुट करायचे. आता जे काय आपल्याला इक्वेशन मिळालं त्याला आपण काय करूयात, कॅल्सीच्या सहाय्याने काय करूयात त्याचा आन्सर फाइंड आउट करूयात. ठीक आहे. आपल्याला बघा इक्वेशन जे काय मिळालं x1 बरोबर, ते आता कॅल्सीवर आपण त्याचे व्हॅल्यू टाकून आन्सर काढूयात. काय टाईप करायचं आहे 1 मायनस फ्रॅक्शन मध्ये 1 क्यूब मायनस 1 डिवायडेड बाय 3 ब्रॅकेट 1 स्क्वेअर मायनस 1. आन्सर येतं याचं 1.5. आन्सर काय आलं आपल्याकडं 1.5. म्हणजे x1 काय मिळालं आपल्याला 1.5. सेकंड इटरेशन, आता आपण काय करूया सेकंड इटरेशन फाइंड आउट करूया. सेकंड इटरेशन मध्ये फर्स्ट इटरेशन मध्ये n ची व्हॅल्यू कोणती पुट केली होती 0. तसं सेकंड इटरेशन मध्ये आपल्याला पुट करायचे आहे पुट n इज इक्वल टू 1 अँड x1 इज इक्वल टू, आता आन्सर आलेलं 1.5 इन इक्वेशन नंबर 1. म्हणजे काय करतो आपण, सुरुवातीला फर्स्ट इटरेशन काढत असताना n इज इक्वल टू 0
सेकंड इटरेशन करत असताना यांची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला 1 पुट करायची आहे आणि हे x1 कुठलं अगोदरची व्हॅल्यू आपल्याला त्या इक्वेशन मध्ये पुट करायची आहे कोणत्या इक्वेशन 1 मध्ये. परत एकदा आपण इक्वेशन लिहून घेऊयात. आपलं इक्वेशन काय आहे बघा xn plus 1 is equal to xn minus xn cube minus xn minus 1 upon 3xn square minus 1. बरोबर लिहिलंय का इक्वेशन आहे बरोबर. आता काय करायचं यांची जागी व्हॅल्यू यांची व्हॅल्यू कोणती पुट करायची आहे 1 पुट करायची आहे. पुट करूयात आपण. हे काय आपल्याकडे x आहे असा यांच्या जागी 1 प्लस हा 1 आहे असा x आहे असा यांच्या जागी 1 आलं मायनस परत चेक करा x यांच्या जागी 1 आणि हा क्यूब मायनस x यांच्या जागी 1 मायनस 1 डिवायडेड बाय 3x यांच्या जागी काय येणार आहे 1 आणि त्याच्या जागेवर डोक्यावर काय स्क्वेअर आहे मायनस 1. ठीक आहे. आता आपल्याकडे काय झालं बघा इथं 1 प्लस 1 x 1 प्लस 1 काय होणार 2 म्हणजे सेकंड इटरेशनचा x2 मिळतो इथं. आणि इथं चेक करा आता काय होणार आहे व्हॅल्यू पुट करा पाहिजे कोणत्या x1 च्या. x1 ची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे आहे काय ती 1.5 म्हणजे इथे x1 बरोबर काय होणार 1.5 मायनस 1.5 ब्रॅकेट क्यूब मायनस x1 काय आहे 1.5 मायनस 1 डिवायडेड बाय 3 x1 काय आहे बघा 1.5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1. व्हॅल्यू व्यवस्थित पुट करून घेतल्यानंतर आता परत आपण काय करूयात कॅल्सीने याचा आन्सर काय येतं ते चेक करूयात. टाईप काय करायचं आपल्याला 1.5 मायनस फ्रॅक्शन मध्ये ब्रॅकेट 1.5 ब्रॅकेट क्यूब मायनस 1.5 मायनस 1 अपॉन 3 ब्रॅकेट 1.5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1. ठीक आहे. याचा आन्सर येते 1.3478 एक्स सॉरी इथं काय लिहायचं होतं आपलं x2 ना x2 फाइंड आउट करतोय त्यामुळे x2 काय मिळाला 1.3478. आपलं फर्स्ट इटरेशन कंप्लीट झालं सेकंड इटरेशन कंप्लीट झालंय. आता आपल्याला काय करायचं थर्ड इटरेशन कंप्लीट करायचं आहे. त्याच्यासाठी हा जो काय मगाशी मी फॉर्म्युला लिहिलं होतं ते पहिला इरेज करतो आणि मग या साईडला आपण काय करूया थर्ड इटरेशन फाइंड आउट करूया. आपल्याला काय करायचं आहे थर्ड इटरेशन फाइंड आउट करायचं. इथं लिहा थर्ड इटरेशन. आता थर्ड इटरेशन मध्ये व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. फर्स्ट इटरेशनला n ची व्हॅल्यू 0 होती सेकंड इटरेशनला n ची व्हॅल्यू 1 आहे मग थर्ड इटरेशनला काय असणार आहे पुट n इज इक्वल टू 2. ओके अँड इथं आपण काय केलं होतं x0 पुट केला होता इथं x1. आता काय होणार आहे इथं x2 इज इक्वल टू x2 चा आन्सर आहे का आहे काय आपल्याकडं 1.3478 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 मध्ये कोणत्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत n च्या जागी 2 पुट करायचा आणि x2 कुठं आहे आपण आता फाइंड आउट केलेला. आपण पहिला काय करूयात इक्वेशन लिहून घ्या. इक्वेशन आपली इथं आहे बघा काय येते xn plus 1 is equal to xn minus xn cube minus xn minus 1 divided by 3xn square minus 1. हे आपलं काय आहे इक्वेशन नंबर 1. आता यांची जागी पहिला व्हॅल्यू पुट करूयात कोणती पुट करायची आहे 2 म्हणजे इथं इक्वेशन काय होणार x 2 plus 1. इथं काय होणार आहे x2 इथं काय होणार आहे बघा x 2 cube minus x2 minus 1 divided by 3x2 square minus 1. ओके आपण यांच्या जागी काय केलं या व्हॅल्यू पुट केली कोणती 2. आता यांच्या जागी पुट केल्यानंतर आपल्याला कोणती व्हॅल्यू पुट करायची x2. मला या साईडला काय होणार आहे बघा 2 + 1 किती होणार आहे 3 म्हणजे आपलं थर्ड इटरेशनचा x3 इकडच्या साईडला मिळतो. आता ह्याला आपण जिथे जिथे x2 आहे तिथे आपल्याला कोणती व्हॅल्यू पुट करायची आहे 1.3478. इथे x2 आहे म्हणजे इथे काय होणार 1.3478 मायनस इथं x2 आहे का आहे मग तिथं परत कोणती व्हॅल्यू 1.3478 ब्रॅकेट क्यूब मायनस परत x2 आहे 1.3478 त्याच्यानंतर मायनस 1 हा इथला आहे असा डिवायडेड बाय 3 इंटू 1.3478 हे कशाची व्हॅल्यू x2 ची त्याचा स्क्वेअर मायनस 1. व्हॅल्यू व्यवस्थित पुट केल्यानंतर परत आपण काय करूयात आता कॅल्सीने याचा आन्सर काय येतं ते बघूया. काय टाईप करायचं आपल्याला 1.3478 मायनस फ्रॅक्शन मध्ये 1.3478 क्यूब
मायनस 1.3478 minus 1 divided by 3 bracket 1.3478 bracket square minus 1. आन्सर आहे त्याचा 1.3251. म्हणजे आपला x3 सुद्धा इथे काय झाला, फाइंड आउट झाला. आपल्याला क्वेश्चन मध्ये 3 इटरेशन काढायला सांगितले होते, त्यामुळे आपण x3 फाइंड आउट करून थांबायचं आहे. आजचा जर क्वेश्चन तुम्हाला समजला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.